उद्धवजींनी रामरक्षा म्हणावी खूप मोठा विनोद आहे. विनोद राजकारण करता. तुमच्या बापाने लिहिली का रामरक्षा? जर कोणाला असं वाटत असेल की आम्हीही हिंदुत्ववादी आहोत तर राम मंदिराच्या लुटीविरुद्ध जे आम्ही एक मोहीम उघडलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे. यात का राजकीय पक्षाचा प्रश्न नाही आहे ना. आम्ही माननीय देवेंद्रजींना आमंत्रण दिलेलं आहे. आम्ही सरसंघ चालक परमपूज्य त्यांना आमंत्रण दिलं आहे. आम्ही काँग्रेसच्या नेत्यांना आमंत्रण दिलं आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आमंत्रण दिलेलं आहे. आम्ही सगळ्यांना बोलवलेलं आहे. प्रभू श्रीराम हे सगळ्यांचे आहेत. ते काय आमच्या एकट्याचे किंवा भाजपचे नाही आहेत ना. आम्ही का मालक आहोत का रामाचे? नाही नाही, असं अजिबात होऊ शकत नाही. पण ज्या पद्धतीनं प्रभू श्रीरामाच्या नावावर हजारो कोटी रुपये लुटले गेले ही आमच्या सगळ्यांसाठी चिंतेची आणि शर्मेची गोष्ट आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं फार उत्तम शब्द वापरला आहे की त्यांनी शोक व्यक्त केला या चोरीबद्दल. शोक हा शब्द वापरला आणि खरोखर हा शोक व्यक्त करण्यासारखाच प्रसंग आहे. उद्धवजींनी रामरक्षा म्हणावी खूप मोठा विनोद आहे. विनोद खूप मोठा विनोद आहे. जे उद्धवजी काँग्रेससोबत गेले, जे उद्धवजी सोनिया गांधीसोबत गेले, ज्या राहुल गांधींना तो आदित्य ठाकरे मिठ्या मारतोय रस्त्यामध्ये, त्यांनी आता हिंदुत्वाचं बाबत बोलावं हे हास्यास्पद आहे ना. लोकांना कळतं हो सगळ्या गोष्टी. आता लोक काय तेवढे दुधकुळे झाले नाहीत ना. काहीतरी आता आपल्या हातात हवं आहे म्हणून आपल्याला चला उतरायचं मैदानामध्ये. मी अजून जिवंत आहे, मी अजून राजकारणात मेलेलं नाही, हे उसणं अवसर आणून दाखवण्याचं काम मी त्यांनी जे केलं आहे ते लोकांना कळतंय. सगळ्यांना कळतंय. रामरक्षा का रामदास कदमच्या बापाने लिहिली आहे. हे बोलायला कोणी दिला त्यांना अधिकार? अरे आधी तुला बोलता येते का बघ? काही बोलता म्हणजे तुम्हाला अभय आहे केंद्रापासूनचं म्हणून काही करा. राहुल लाज बाळगा. त्या रामरक्षामध्ये सोडलं आणि त्या CC कॅमेऱ्यावर टाकलं. ते धोतर आहे ना ते सोडलं आणि CC कॅमेऱ्यावर टाकून चोऱ्या झाल्या. हे पण तुमच्याच लोकांनी आणलंय. सत्तेत बसलेल्या लोकांनी आणलं. त्याची लाज बाळगा. उद्धवजींनी रामरक्षा म्हणण्याचं काय? तुझ्या बापाने लिहिली रामरक्षा? उद्धवजींनी म्हणायची नाही. तू कोण? उगाच काहीतरी बोलून हे असे मायलेज घेऊ नका. रामरक्षा तुम्हाला वाटेल तेव्हा आम्ही बोलायची. आम्हाला वाटतंय आता देशाचं ज्या रामाला असं पकडून नेलं त्या रामाच्या मध्ये डल्ले मारतायत आणि त्या डल्ल्यांवर बाबा आता राम आमचं रक्षण करतो. आता बाबा आमच्यावर वेळ आली रामाचं रक्षण करण्याची. काय आहे त्याच्यावर बोला. राजकारण करता. तुमच्या बापाने लिहिली का रामरक्षा?